नमस्कार, मी डॉक्टर सुदेश जोशी, स्त्री आरोग्यशास्त्र व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, अग्रज हॉस्पिटल पंढरपूर। आज आपण बोलूयात ग्रोथ स्कॅन या सोनोग्राफीविषयी। गरोदर स्त्रियांची साधारणपणे 28 ते 32 आठवडे जे 7.5, 8, 8.5 महिन्याच्या आसपास केली जाणारी सोनोग्राफी ह्याला ग्रोथ स्कॅन असं म्हणतात। त्याच्या नावातच ग्रोथ स्कॅन आहे। म्हणजे काय तर आपल्याला या सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ कशी होते हे समजतं। पहिल्या 2-3 सोनोग्राफीत आपण बघितलं काय काय बघणार आहोत। तर आता या सोनोग्राफीमध्ये बाळातल्या व्यंगाचं निदान करणं हे अपेक्षित नसून बाळाची वाढ योग्य टप्प्याने होते का कळतं, बाळाचं वजन किती आहे, बाळाभोवती पाणी कसं आहे, बाळाभोवती पाण्याचं प्रमाण कमी जास्त असेल तर त्यानुसार आपल्याला पुढचे टप्पे घेता येतात, पुढचे उपाय करता येतात। त्याचबरोबर बाळ हे पायाकडनं आहे का डोक्याकडनं आहे, म्हणजे नेहमीची बाळाची अवस्था जी असते ते बाळाचं डोकं खाली असतं आणि बाळाचे पाय वर असतात, पण काही काही बाळं पायाळू शकतात, बाळाचं पाय खाली असेल डोकं असेल ते पण याच्यात निदान होऊन जातं। त्याचबरोबर बाळाची वाढ कुठे आहे, प्लासेंटा ज्याला म्हणतात, प्लासेंटा प्रिव्हिया नावाची एक कंडिशन असते ज्याच्यामध्ये बाळाची वाढ जर खालच्या बाजूला असेल तर त्या स्त्रीला गरोदरपणात आणि बाळंतपणात म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस जास्त प्रमाणात रक्तस्रावाचा धोका संभवतो। तर वाढ खाली आहे का वर आहे हे पण आपल्याला समजून जातं। याच ग्रोथ स्कॅनमध्ये आपल्याला अजून एक अधिकची गोष्ट कळते ते म्हणजे कलर डॉपलर्स। कलर डॉपलर्स हा आलेला नवीन प्रकार आहे। याच्यामध्ये जर बाळाची वाढ कमी असेल तर बाळाच्या मेंदूमध्ये होणारा रक्तपुरवठा आणि बाळाच्या नाळेमध्ये होणारा रक्तपुरवठा मोजला जातो। त्याचे काही आलेख काढले जातात आणि त्याच्यावरून बाळाची वाढ खरंच कमी होते किंवा बाळच आकाराने लहान आहे आपल्याला समजू शकतं। त्याचबरोबर या ग्रोथ स्कॅनमध्ये कलर डॉपलर्सवरनं बाळाची डिलिव्हरीची वेळसुद्धा ठरवता येते। काही बाळं जर वजनाने लहान असतील, त्याची वाढ आत व्यवस्थित होत नसेल तर कलर डॉपलर्स वापरून त्या बाळाची डिलिव्हरी करायची योग्य वेळ आपल्याला ठरवता येते। हे ग्रोथ स्कॅन्स असतात। जर ग्रोथ स्कॅनमध्ये काही वावगं सापडलं, कलर डॉपलर्समध्ये काही अडचणी सापडल्या तर मात्र हा ग्रोथ स्कॅन आणि कलर डॉपलर्स आपल्याला वारंवार करावे लागू शकतात। कधी कधी 15 दिवसातून एकदा, 8 दिवसातून एकदा किंवा दर 3 दिवसांनी सुद्धा करावे लागू शकतात। बाळाच्या जन्माची योग्य वेळ ठरवण्यासाठी याचा फायदा होतो। या स्कॅनमध्ये आपण बाळाचे डिटेल्स बघत नाहीत, बाळाचे जे व्यंग आहेत ती आधीच बघितलेली आहेत, ती आत्ता बघणं शक्य होत नाही कारण बाळ मोठं झालेलं असतं, पाणी थोडंसं कमी झालेलं असतं, त्यामुळे ही व्यंग आत्ता या टप्प्यावर दिसणं शक्य होत नाही कारण बाळाच्या हाताने पायाने बाळाची छाती बाळाचं पोट झाकलं जातं, त्यामुळे त्याच्या मागच्या गोष्टी दिसू शकत नाही। सो दिस इज ग्रोथ स्कॅन। बहुतेक वेळेला ग्रोथ स्कॅन झाला की नंतर परत सोनोग्राफी करावी लागत नाही। कदाचित तुमचे दिवस भरून गेले तर मग एखादा 9वा महिना संपताना सोनोग्राफी करावी लागू शकते, नाही तर एवढ्या सोनोग्राफीत काम भागतं। धन्यवाद।